हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। तर आज आवनीच्या पप्पांनी आणलं होतं कलिंगड। ते तर आम्ही खाल्लं, पण त्याच्या जी ही आपण सालं फेकून देतो त्याच्यापासून मी आज मुलांना खाऊ बनवणार आहे। तर आपल्याला हे पूर्ण काढून घ्यायचं आहे लाल लाल। त्याचं जो कलिंगड आहे शिल्लक ते पूर्ण काढून ही हिरवी साल सुद्धा काढून घ्यायची। चला मग दाखवते मी तुम्हाला कशी काढायची। हे बघा, मी मागनं साल काढून घेते। तर तुम्हाला इथे माझ्या लहान मुलींचा आवाज खूप येतोय। तर माझ्या घरात लहान मुली असल्यामुळे त्यांचा आवाज खूप आहे, तर प्लीज मला समजून घ्या। अशाच प्रकारे आपल्याला सगळं काढायचं आहे। आणि ही गोष्ट मुलांना खूप खायची वाटते। आणि ही अशा जे आपण काही बनवलं ते मुलांना शिऱ्यामध्ये, केकमध्ये बनवून आपण देऊ शकतो। हे लाल ह्याचं पण असं काढून घ्यायचं। मी अशा प्रकारे सर्व काढून घेते। तर मी इथे आपले कलिंगड सोलून असे दोन्ही साईडनं सोलून साफ करून त्याचे छोटे तुकडे केलेले। तर अशा प्रकारे तुम्हाला जसे तुकड्यांचे साईज हवे आहे तसे करा। मी तर जसे मला हवे आहेत तसे करून घेतले, लहान मोठे। हे बघा, जशी साईज तुम्हाला हवी आहे तशी करा। मी तर बघू शकता तुम्ही एकदम छोटे छोटे तुकडे केले। इथे मी धुवून घेते पाण्यात। जाळीचाच वापरलाय म्हणजे पाणी आपलं सगळं निघून जाईल। तरी पाणी राहिलं तर हरकत नाही। तर आपण सगळं साफ धुवून घेतो। हिरवा हिरवा आहे बघ, नको धुवू, हिरवा घेतो। सो गाईस बघा, ट्युटी फुटी काय बनवते ते त्यांना समजलेलंच आहे। ट्युटी फुटी माझ्या मुलीला तर आवडते। माझ्या आवनी तर मला शिऱ्यामध्ये बनवताना सांगते सुद्धा, हे टाकत जा। माझं संपलंय मग मी आता पुन्हा बनवायला घेतलं। आपण धुवून घेतलेले आहेत। ओके, तर मी त्याच भांड्यात पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि आपण पाण्यामध्ये टाकून गॅसवर ठेवून देऊया। गॅस लावून घेते। हिरवा काढ। काय बघ, हिरवा सालाचा आहे बघ, तो काढ। चालेल, त्याला जरा ओके, जाऊ दे, नको तर फेकून टाक। पूर्णपणे आपल्याला पाणी उकळवून द्यायचं आहे आणि किमीत शिजलेलं पाहिजे। कसं शिजवून घ्यायचं ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला। आपलं पाणी तर उकळून देऊया। तर तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळ आलेली आहे। अजून आपल्याला इथं 5 मिनिटं असे शिजवून देऊ। जरा 80% जर शिजलं ना मग लगेच आपण दुसरं ह्याच्यात करून घेऊ। ओ माय गॉड, 5 मिनिटं आपण असं शिजवून देऊया। ओके, बघू शकता मी 80% पूर्णपणे बनवून घेतलेले आहे। तर याच्यातलं आपल्याला पाणी कमी करायचं आहे। तर गॅसने बारीक करून पाणी कमी करून घेते। अशा प्रकारे मी तर पाणी कमी करून घेतलंय। आपण याच्यात साखर घालणार आहोत। तर मी याच्यात आता साखर टाकते। तर मी अर्धा कप साखर घेतलेली।
पूर्ण आपल्याला साखर याच्यात मिक्स करून द्यायची. काय झालं तुला बाबू? पूर्णपणे असं आता उकळू आपण थोडा वेळ, साखर त्याच्या आतमध्ये जाऊन राहील. तर इकडे बघू शकता माझ्याकडे 2 बिर्याणीचे कलर आहेत. मी ते फ्रूट कलर आहेत ते. हा तेच ते मी कलर वापरून आपल्या टुटी फ्रुटीला कलर देणार आहे. तर माझ्याकडे 2 कलर आहेत पण मी त्याच्यात 3 कलर बनवते. ओके, जुगाड. पहिलं ते टाक. थोडंसं लाल, हिरवा कलर करते आणि ह्याच्यात मी लाल 2 ह्याच्यात घेतलेला आहे, त्याच्यात थोडासा हिरवा सुद्धा घालते. त्याला एक कलर बनवायचा. इथे आपलं पूर्ण झालेलं आहे बनवून. तर मी इथे गॅस बंद करते आणि याच्यातनंच थोडं थोडं पाणी आपल्या कलरांना घेते. हा साखरेचा पाणी आपला टुटी फ्रुटी 3 भागात करायचं आहे. अरे बाबा इकडं मोहकडे असे कलरात टाकून घेते आणि मिक्स करून घेते. मी तर मिक्स करून घेते. ब्लॅक टूटी फ्रुटी नाही, ब्लॅक नाही, ब्राऊन होईल वाटतं. ब्राऊन टूटी फ्रुटी. तर बघा कलर करायचे, ते कलर करायचे. माझ्याजवळ 2च होते, मी त्याचे 3 कलर केले. ओ माय गॉड, वाव. माझ्या मुलींना आवडते खायला. I like it. Oh my god, wow. असंच आपण पाण्यामध्ये 1 तास असंच ठेवून देऊ आणि उन्हामध्ये सुकून घेऊ. त्याचा कलर सुद्धा त्याच्यात चांगला जातो, उतरून येतो आणि साखर सुद्धा आपली चांगली होते. खायला पण गोड आणि बाजारात ना आणून खाण्यापेक्षा असे घरात बनवून चांगल्या मुलांना खायला द्या. ओके, आता 1 तास असेच पाण्यामध्ये राहू दे साखरेच्या आणि नंतर मग आपल्या डिशीमध्ये पसरवून उन्हात सुकवून द्यायचे. चांगले सुकले का मुलींना आवडणारी गोष्ट आपली झाली. तुम्ही मुलांना असे घरामध्ये केक बनवून सुद्धा त्याच्यात देऊ शकता, टाकून शिऱ्यात सुद्धा टाकू शकता. तर कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मी इथे 1 तास आपण असंच ठेवून दिलं होते. आता हे वाट्यातलं आपण पाणी नितरवून काढून घ्यायचे. जर उन्हात किंवा फॅन खाली सुद्धा तुम्ही असे वाळवू शकता. पूर्ण पाणी नितरून चांगले सुकवून घ्यायचे. सुकल्यानंतर आपल्याला स्टोर करून ठेवायचे. जेव्हा तुम्हाला यूज करायचे तेव्हा तुम्ही यूज करून घेऊ शकता. पाणी काढून अशा प्रकारे मी इथे 3 कलरचे टुटी फ्रुटी काढून घेते. अशा प्रकारे मी सर्व ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि राहिलेलं पाणी मी तर काढून टाकलेलं आहे. तर आपल्याला असं हे ताटातच सुकवून द्यायचं आहे. तुम्ही फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवू शकता.